श्री शिवलीलामृतांतील 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी पारायण. सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे सूत मने शौनकाधिका प्राती. जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिते त्यांच्या पुण्यासी नाही मिते. त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण. त्यासी वंदिते शुक्रादी सुरगण. तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप म्हणून त्यावरून करिता स्नान. तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण. रुद्राक्ष बांधीजे आदरे. कंठी बांधावे 32. मस्तका भोवते 24. 6 करणे पुण्य विशेष. बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावे गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा. पूजिता भाग्यविशेष. पंचमुखी षण्मुखी अष्टमुखी चतुर्दशमुखी लक्ष्मीकारका. सकळ मंत्र सुफळ देख. रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन. तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन. इतिहास ऐकाय विषयी काश्मीर देशीचा नृप पावन. नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडिता. प्रजा दयाद भूसुर. धन्य म्हणती तोची राजेश्वर. लांच न घे न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणे. पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी. सुतस भाग्य विद्वान गुणी. विशेष सुकृती पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार. विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपे उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान. बहुत करिता अनुष्ठान. दोघांच्या झाले नंदन. शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म. प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान. शिवध्यानी बाळे होणे सदा प्रेमळ. अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे धुर्त अमंगळ. त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार. लेवती वस्त्री अलंकार. गजमुक्त माळ मनोहर. नाना प्रकारे लेविती तव ते बाळ दोघे जण. सर्व अलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण. भस्म चर्चेते सर्वांगी. आवडे सर्वदा एकता एकांत. श्रवण करीते शिवलीलामृत. बोलते शिवनामावळी सत्य पाहणे. शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीते तव प्रधान. या सका नावडे वस्त्रभूषण. करीते रुद्राक्ष भस्म धारण. सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोने रुद्राक्ष काढिते. मागुते वस्त्रे भूषणे लेविते. ते सर्वेंची ब्राह्मणासी अर्पिते. घेते मागुते शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत. परितेन सांडिते आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त. म्हणते करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र. घरासे आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार. अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वय पायनाचा जनिता. त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठांचा नातू तत्वता. राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्य वागते अपार. तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया. जन्मे जय सर्प सत्र केले. ते आस्तिके मध्येची राहिविले. पराशरासी पुलस्थिने पार प्रार्थिले. मग वांचिले रावणाधिका. वीरांची सीधा टावणे. क्षण मात्रे प्रतिसृष्टी केले विश्वमित्रे. तेवी पित्र कैवारे. पराशरे वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा. तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागे धुनितार्थ बोलिले आता. कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर. ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार. घराला जाणून राव प्रधान सामोरे धावते. साष्टांग नमुने घरासी आणिते. षोडोपचारी पूजिती भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन. राव विनवे कर जोडून. म्हणे दोघे कुमोर रात्रंदेन ध्यान करीते शिवाचे. नावडते वस्त्रे अलंकार. रुद्राक्ष भस्मावरे सदा भार. वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीते कोणासी. इंद्रिय भोगावरे नाही भार. नावडे राजविलास अनुमात्र. वाजियांनी समग्र अरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीते. हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी. जैसे मित्र आणि हशी. तैसे तेजस्वी उपमा. तयांसी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्ती सुत. म्हणे हे काल झाले शिवभक्ता. यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशांत उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वरांगण मनोरम महानंदा नाम तेचे. त्या ग्रामीचा तोची भूप. पृथ्वी माझे निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊन नृत्य करी. जैसा
उगवाला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्ता चामरे जीवरे सदा झळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र स्नेह दिव्य सुवास हिरणमय रत्नपर्यंक राजस चंद्ररश्मी सम प्रकाश शय्यात जिची अभिनव दिव्याभरणे संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुस दास दासी अपार घरी माताचं भाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किनारा तटस्थ होते कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळन रपडोलवे ते मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य होती घरावई वेशा असून घटपती व्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याच्या दिवस न सरता इंद्रास ही वश नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशिळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेचे अन्नछत्र सदा चालवित नित्य नक्षत्रे जळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करावी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते महानंदा पूर्वित कोटी लिंगे करावी श्रावण मासे अत्यादरे ऐक भद्रसेन सावधान कुकुट मरकट पाळले प्रीत्य करून त्याच्या गळा रुद्राक्षधार बांधून नाचून शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्यासमोर तेथेचे बांधे प्रीतीने करी शिवलीलांब्र पुराण श्रवण तेही ऐकते दोघे जण सेवेची महानंद करी गायन नृत्य करे शिवापुढे महानंदा त्याची सोडून नृत्य करवी कौतुके करून त्याच्या गळा कपाळी जाणं विभूती तिची विभूती चर्चे सुहासते एवं तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्तत्व पहावया लागून सदाशिव पात्रा सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाले ते तेव्हा तुझ्या पूजा करून स्वहस्तके त्यास बैसवेले रत्नमंचके जो तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखीला देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी घेऊन आनंद घन नेम करीत असे पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही 32 लक्षणी पद्मेन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले त्यासी ते ना मानले सर्वांचे त्याने दिव्यलिंग काढले सूर्यगर्भेहून आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखून ते वळे महानंदा तन्मय झाले म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे ठाकावे ओवाळूने सौदागर म्हणे महानंदे लागूने लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले हे की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्य अंगारी नेऊन मग धोके करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहेत सत्व धैर्य आहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नत्यचाळीसी लागला अग्न जन धावणे लागले चहूकडे एकची हाक झाली 30 सावध करीस मदनारे म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव तत्वातात्मज चैतला तशा माझी घडी घालून कंठपाशक ताजे काढून कुकुट मरकट दिधले सोडून गेले पळून वनाप्रते नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला तप्तकार यावर पुसे सौदागर महानंदे प्रतिते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंद घाबरी ऐकून वृक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा जी दुसरा दिन मी आपुला तो देतो प्राण लिंगाकाराने तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथी जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंद बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविले सर्व संपदा केश समवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातले सूर्यबिंब निघाले उद्याचळे तैसा प्रगटला कपाळ मोळे देश भुज पंचवदन चंद्रमौळे संकटी पाळी भक्ताचे माथा जटांचा भार तृतीय नेत्रे वैश्वानर श्री झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरे निळकंठ खटवांगधारे भस्म चर्चिले शरीरे गजचर्मे पांघुरला नेसले व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हारल सर्वांगी वेष्टीत फणीवरा
दशभुज मिरविते वरचे वर कंदुब जे झेलित देवी 10 भुजा पसरवणे अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमल परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी वैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी वैसत दिव्य रूप पावुनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी क्षुधा दृशावर ही त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची देते नामे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही शंक जेथीचे गोड उदक अमृता होणे कोटी गुणे जेथे सुरतरुंचे वने अपारे सुरभींचे भूत खिल्लारे चिंतामणीचे धवलांगारे भक्ता कारणे निर्मिले जेथे ओसनता बोलते शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथे पावले हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळे विभूतीचे अर्जुन त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म धारक उपजले हे पुढे राज्य करीतील दोन्ही दोष 32 लक्षणे डोळस शिवभजन लाविती बहुतांस उद्धरतील तुम्हाते अमात्य सहित भद्रसेन गुरुशील घालेले टांगण म्हणे ते इतुके मी ध्यान सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढते हे राज्य किती वर्षे करीते आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवार्य भूत करिता नवस एवढाची पुत्र महस परमप्रिय कर राजस प्राणहुन आवडे भाऊ तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगाव स्वामी मग तत्वता ऋषी म्हणे ही मी सत्य बोलेन देखे परी तुम्हाचे ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी का दुखार नवे पडेल प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगासी येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषयाहून विशेष ती गोष्ट भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा न मान तरी तुझ्या पुत्राची 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा आजपासून जातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासे रावा एकता धरणेसे मूर्छा येऊन पडेला अमात्य सहित त्या स्थाने दुःखाग्नीत गेले आहुळणे अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीत आक्रोशे करून हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करून गोष्ट सांगे नृपश्रेष्ठांना सोडी धीर एकाएक सांगतो विचार जय पंचभूते नव्हते समग्र शशीमित्र नव्हते तय नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते धुनी माया सत्व तेथुने जहाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वांशे निर्मिला पतिवस पीतवसन राजंशे सृष्टी करता द्रोहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्वस्थितंत करविता विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण येरो म्हणे समज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशला 4 वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भूनत्रये असे ना बहुत खरी हा जतन त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर सोय बोले जे रुद्राध्याय ऐकते पडते त्यांच्या दर्शने जीव धरते मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्र सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य असेच जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थ पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चना याहुने थोरा नाही जाणार रुद्रा महिमा आघात पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रा महिमा वाढला फार रोस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकरारिते हिंडू लागले मग यमे विधी लागे पुसुने अभिकृत्या निर्मिली दारुणा तिने कुतर्कवादी भेदी लक्षुणा त्यांच्या हृदयी संचारिले त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरेस महानरके पडले सदा यम सांगे दूतांप्रते शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होते नाना रीते जाचने करी शिव थोर विष्णू लहान हरये विशेष हर गौन ऐसे म्हणते जे त्या लागून आणून नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांचे कुंभी पाकी घालावे त्यांचे रुद्रानुष्ठाने आयुष्याची वृद्धी होय निर्धारी याकरिता भद्रसेना अवधारी आयुत रुद्रावर्तने करे शिवावरे विभीषिक धारधरी मृत्यू दुरी होय साचा अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून हृदय उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्र करे नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण क्षोणी पाळ करी 7 दिन
राये धरिले दृढचरणा सद्गद होऊन बोलत सकल श्री रत्नमंडित कदका स्वामी तू त्यांत मुख्य नायक काळ मृत्यू भय शोका गुरु रक्षिता पांसुने तरी तो आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे हे आहेत ब्राह्मण आणि सांगते ते बोलावून आतांचे आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्याची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्याचे वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेली प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेते जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देते मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीते ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्या साम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जनले ब्राह्मण अनुष्ठान दिवे मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडा समृत्यू समय येता धरणेच बाल मूर्छित पडियेला एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देता नाभिकाराते रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुसते वर्तमान वर्तले तोची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळ शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरंगा सारेखे तो मज घेऊन जाता सता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्याची सम्यता कमळ भावांडी दुजी नसे ते तेज जैसे गबसते दिगंततम संवादिते भस्मांगी व्याघ्रांबर दिसते दशहस्ते आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्र मुखींचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री झाले आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत ते तयावेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे उद्यांत थोर मुख द्वयाचे महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जते अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाते अपार शृंगे कहाळ थोर सनाया अपार वाजते चंद्रानना धडकते वेरे नादन साये नभोदरी असोभद्र सेन यावरी विधियुक्त होम करीते षड्रस अन्य शोभविंत अलंकार देव वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणाचे दक्षिणे लागून भांडारे मुक्त केले राजेंद्रे म्हणे आवडे की तुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेचे कलीब मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिते ठाई ठाई ब्राह्मण देते मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवने केश काशी क्षेत्रावरील सर्व स्वर्धुने की श्वेतकले मृडाने रमणलिंग अर्जिजे की निर्दयवास सापडे चिंतामणे की शुदिता पुढे क्षीराब्दी ये धावणे तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी अनारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पाद कयाधूर हृदय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंध्य जे का सर्वाते जो चतुष्षष्ठी प्रवैना निर्मळ चतुर्दश विद्या करतलामळ ज्याचे स्वरूप पाहते केवळ नारायण दुसरा की हे कमल भवंड मोडून पुन्हा सृष्टी करणार मागुतेने न्याय विलोकिता नयने दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखुनी तेची क्षणी कुंडातून मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी घारेपत्या आव्हाने उभे टाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन धावून धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळे दिव्य गंध दिव्य सुमने षोडोपचारे पूजिले नारद मुनी राव उभा ठाके कर जोडून म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा तो त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांगा पूर्व नारद म्हणे मार्गी आता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तेही मृतयू नेला बांधून तुझा पुत्रेचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीर भद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत एका ते तू गोणाचा आज्ञे करून जाणीत होतास भद्रसेन नंदन त्या सदा हा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ
ठाकूर असता शिव मर्यादा उल्लंघून तत्वता कैसा अनित होतासे. मग चित्रगुप्ता स्फुसे सूर्यनंदन पत्रिका पाहली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसुने सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा टाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमन गज माता अपराध न कळा घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी. राये पायावरी घातली लोळणी. आणि सहस्र रुद्र करुणी महोत्सव करीतसे शतरुद्र करिता निशेष. शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडथा निर्दोष. तो शिवरूपयाची देही. तो येथेची झाला मुक्त. त्याच्या तीर्थे तरती भूत. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंद राये शतपद्मधन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडते त्यासी होय आयुष्य संतती त्यासी. काळ न बांधे अंते वंदोने नेते शिवपदा. दशशत कपिलाधन ऐकता पडता घडे पुण्य. आले केले असेल भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं पापवर्वत तत्वता भस्म होते श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होते. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धरे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रांसी राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला तो ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवन. शिव अनुष्ठान रुद्राध्ययन करिता महारुद्र तोषला. विमानी बैसोने त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठवास बहुत स्वेच्छे करून राहिले. शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणारा मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान. त्यासी न बाधे ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधेच सर्वता. हे येथे जो मानेल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदीचो चांडाळ निशेष त्याचा विटाळ व्हावा. त्यासी प्रसवनी वांज झाली माता त्याची सांगते न धरावे तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते अपुल्य ग्रहासी न आणावे. आपण त्यांच्या सदनांसी न जावे. ते त्याजावे जीवे भावे. जीवी सुशील हिंसक ग्रह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्यांसी पंक्तीस. त्यांसी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना. असो सर्व भावे निश्चित. अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासे नित्यरुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद. अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड. 11 अध्याय गोडा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु.